मित्रांनो, बैलगाडी क्षेत्राचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळी एका बैलगाडा मालकाचं नाव जरूर लिहिलं जाईल. तो मालक म्हणजे पंढरीनाथ फडके. पंढरीनाथ फडके यांचा मृत्यू झाला. त्याकडून आमच्या टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर नेमके पंढरीनाथ फडके होते कोण? पंढरीनाथ फडके यांची बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढी क्रेज कशी? तर पंढरीनाथ फडके यांचा व्यवसाय काय होता? याची सर्व उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी. रॉयल गप्पा या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्याला डाव्या साईडला दिसणारे एक लाईकचं बटन दाबा. व्हिडिओ आवडल्यास लास्ट पर्यंत पाहू. आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब सुद्धा करा. तर नेमके पंढरीनाथ फडके होते कोण? तर पंढरीनाथ फडके हे एक गरीब कुटुंबातून त्यावेळेस त्यांनी सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांच्या आजोबापासूनच त्यांना बैलगाडी शर्यतीचा नाद होता. त्यावेळेस आजोबासोबत ज्यावेळेस तळ्यामध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये पळवली जायची, तिथे ते बैलगाडा पाहण्यासाठी तिथे जात असत. त्यावेळेस पाहता पाहता त्यांनी ड्रायव्हिंग सुद्धा शिकलं आणि त्यावेळेस ड्रायव्हिंग वेगवेगळ्या गाड्या सुद्धा आणायला लागले आणि ते एक उत्तम जॉकी बनले. नंतर त्यांनी उत्तम जॉकी बनता बनता एक दोन बैलांची खरेदी सुद्धा केली. सर्जा आणि राजा ही जोडी खरेदी केली आणि त्यांनी बिनजोड क्षेत्र गाजवायला सुरुवात केली. तेथूनच बैलगाडी क्षेत्राचा त्यांचा नाद सुरू झाला. तर दुसरं पाहायला गेलं तर नंतर मोठमोठी बैल सुद्धा त्यांनी खरेदी केली. तर ते एक उत्तम साई भक्त सुद्धा होते. ते साई भक्ताला खूप मानायचे, साईबाबाला खूप मानायचे. त्यामुळं साईबाबांचा आशीर्वाद सुद्धा त्यांच्यावर होता. तर दुसरं पाहायला गेलं तर त्यांचं वेगवेगळे बैल सुद्धा होती. सर्जा असेल, राजा असेल, भिंगी असेल, बादल असेल, हे सुद्धा बैल सुद्धा त्यांचं होते. तर नेमका त्यांचा व्यवसाय कोणता होता? परत त्यांचा व्यवसाय पाहायला गेलं तर जमीन खरेदी करून ठेवायची. त्यामुळे मुंबई शहर आता खूप वाढतंय. त्याच्या आजूबाजूच्या जमिनी खरेदी करायच्या आणि त्यांना योग्य भाव आल्यानंतर बिल्डरला त्याची विक्री करायची. त्यामुळे त्या जमीन खरेदी विक्रीमध्ये, रिअल इस्टेटमध्ये भरपूर पैसे कमावले. त्यामुळे त्यांच्याकडे BMW, मर्सिडीज, ऑडी यासारख्या अशा टॉपच्या गाड्या सुद्धा त्यांच्याकडे कलेक्शन होते. आणि त्यांचं घर पाहायला गेलं तर एक उत्तम रो हाऊस सुद्धा होतं आणि त्याच्या शेजारी साईबाबाचं मंदिर सुद्धा त्यांनी तिथं बांधलेलं होतं. तर मित्रांनो, हे असे होते. त्यावेळेस त्यांनी 11 लाखाची एक बिनजोड शर्यत लावली होती. बिनजोड शर्यत लावल्यानंतर तिथे सुद्धा ती शर्यत सुद्धा जिंकली होती. त्यामुळे त्यांचं बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव झालं होतं. तर त्यावेळेस त्यांनी बैलगाडी शर्यत जिंकल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला एक बुलेट गाडी सुद्धा गिफ्ट दिली होती. तर त्यांचं सातारा भागामध्ये सुद्धा एक रो हाऊस होतं. तिथे ज्यावेळेस त्यांनी सातारा भागामध्ये बैलगाडी शर्यती खेळण्याचे येत असं, त्या सातारा भागामध्ये ते तिथंच राहत असत. तर मित्रांनो, त्यावेळेस ते त्यांची बैल सांभाळण्यास सुद्धा सातारा भागात तिथंच असत. ड्रायव्हरला वेगवेगळे मोबदला सुद्धा ते तिथे देत असत. तर दुसरं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे सर्जा, भिंगी, राजा, बादल यासारखे बैल सुद्धा होते. तर बादल हा बैल त्यांच्यासाठी खूप त्यांचा प्यारा होता. तर दुसरं पाहायला गेलं तर जी एक गाडी होती त्यांना बैल बिनजोड क्षेत्रामध्ये, ती खूप 3 वर्ष गावत नव्हती, धरायचा प्रयत्न करत होते, पण ती गाडी खूप गावत नव्हती. ती म्हणजे राहुलभाई पाटील यांचा मथुर. ही मथुरला त्यांना धरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची इच्छा ही अपूर्णच राहिली. त्यांनी ह्याच्यामध्ये हा इतका संघर्ष टोकाला गेला की त्यावेळेस त्यांनी मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांच्या रागाच्या देशातून, या बिनजोड क्षेत्राच्या देशातून त्यांनी गोळीबार सुद्धा केला. त्यांना 8 महिन्यात त्यांना शिक्षा सुद्धा भोगावी लागली. त्यांना जेल सुद्धा पत्करावा लागला. तर ज्यावेळेस पंढरीनाथ फडके एंट्री टाकायची मैदानामध्ये, त्यावेळेस त्यांचा एक गाडीवर बसून गाडी टाकून यायचा डान्स पाहणे, हा सुद्धा त्यांच्या रील्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्र, इंडियाभर प्रसिद्ध झाले त्यांचा. आणि दुसरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस त्यांनी बिनजोड जिंकायचे, त्यावेळेस ते गाडीवर टपावर जाऊन डान्स करायचे. ते डान्स पाहण्याची वेगळी एक पद्धत. त्यामुळे ते सुद्धा एक संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असत. तर त्यांच्या अंगावरती पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पायात कोल्हापुरी चप्पल आणि गळ्यामध्ये 2-3 किलो सोनं, हातामध्ये सोनं, या सगळं पाहून त्यांना बैलगाडी शौकीन सुद्धा खुश होत असेल. तर बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात स्वभावी आणि विनोदी असा बैलगाडा मालक अशी त्यांची ओळख होती. तर त्यांची एंट्री आणि त्यांच्या ह्यामुळं संपूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांच्या आजूबाजूभोवती गर्दी सुद्धा होत असत. तर मित्रांनो, ज्यावेळेस पाठिंबाच्या काळात राहुलभाई पाटील यांच्यावरती गोळीबार झाला होता, त्यानंतर ज्यावेळेस क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्या पनवेल या भागामध्ये, तिथे सुद्धा त्यांच्यावरती नोटा सुद्धा उधळल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी अंदाजा भरात फायरिंग सुद्धा केली होती. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं स्वतः होते ती हिची ओरिजिनल बंदूक नव्हती, तर ती फटाक्याची बंदूक होती. तरी पण त्यांना अटक करण्यात आलेली होती. तर मित्रांनो, त्यावेळेस आता जो महिबा बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांना 1 कोटीला सुद्धा मागितलं होतं, 70 लाखाला. तर ती मालकाने न दिल्याने त्यांनी दुसऱ्या बैलाची सुद्धा चौकशी केली होती. आता पाठिंबाच्या काळामध्ये जो MM नाना यांचा राजा बैल आहे, या राजा बैलाची 20 लाखावरती खरेदी सुद्धा केली होती. तर त्यांना
त्यांचा नेमका मृत्यू कसा झाला हे सुद्धा पाहूया. तर त्यांचा मृत्यू नेमका पाहायला गेलं तर त्यांचा मृत्यू मधुमेहाचा त्यांना त्रास होता, त्यांना पायाला सुद्धा जखम झाली होती. त्यावेळेस त्यांचं पायाचं ऑपरेशन सुद्धा हे झालेलं होतं. त्यावेळेस मधुमेहाचा त्रास इतका वाढला की ज्यावेळेस ते घरातून ऑफिसला गेले, ऑफिसहून घरला येत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. झटक्यामुळे त्यांना मृत्यू त्यांना होत असला, त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं आज एक बैलगाडी क्षेत्रातलं एक विनोदी आणि एक सोशल मीडिया बैलगाडी क्षेत्रातली पोकळी भरून काढता येणार नाही. यांच्यामुळं असा पाठीमागे बैलगाडा मालक होणार नाही, पुढे पण मालक नाही, त्यांच्यासारखा तोच बैलगाडा मालक आहे. तर अशा एका बैलगाडा मालकांना आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली. तुमची मूर्ती गेली तर कीर्ती नक्कीच तुमची पाठीमागे राहील. ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तुमचं नाव नक्कीच घेतलं जाईल. अशा एका पंढरनाथ फडके, दादा सरकार यांच्या नावाच्या ओळखीला भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा, आपल्या चॅनलला सुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.